नमस्कार, मी श्रुती राहुल 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। रायगडावर काल झालेल्या सोहळ्यावरून संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्यातल्या सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं। शहा यांनी छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केला। औरंगजेबाच्या थडग्याला समाधी म्हटलं गेलं असं म्हणत राऊतांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांना सवाल केले। समोरून सत्ताधारी नेत्यांकडून सुद्धा राऊतांच्या आरोपांवर उत्तरं दिली गेली। पाहूया। अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि। हे समाधी हा शब्द दुसरा कोणी जर काढला असता ना तर या दोघांनी अक्षरशः थैथयाट केला असता। तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुमच्या समोर छत्रपतींचा अपमान होतोय आणि तुम्ही माना डोलावताय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यावरून संजय राऊतांनी शहांसह फडणवीस आणि शिंदे तसंच अजितदादांवर टीकास्त्र डागलंय। शहांनी औरंगजेबाची समाधी असाही उल्लेख केल्यामुळे संजय राऊतांनी विविध मुद्दे उपस्थित करत भाजपला काही सवाल केले। धर्मवीर संभाजी महाराज, महारानी ताराबाई, धनोजी, संतोजी, शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे, जूझते रहे, यहाँ तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि। हे समाधी हा शब्द दुसरा कोणी जर काढला असता ना तर जे वर त्रिकूट होतं ना, एसनसी, देवाभाऊ, अजित पवार, अजितदादा संयमी आहेत, तर या दोघांनी अक्षरशः थैथयाट केला असता। औरंगजेबाचं कसं उदात्तीकरण करतात, समाधी म्हणतात, आम्ही ज्याला थडगं म्हणतो त्याचा उल्लेख काल देशाच्या गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर, मेघडंबरीसमोर औरंगजेबाची समाधीचा दर्जा दिला। बरं का हिंदुत्ववाद्यानं, नकली हिंदुत्ववाद्यानं अडेगोट करणे वगैरे अशा शब्दाचा वापर राजकारणामध्ये करू नये। असा वापर अतिशय छोट्या मनाचा छोटा माणूसच करेल। माननीय अमित भाई हे फक्त गृहमंत्री नाही, हृदयामध्ये शिवबा घेऊन या देशामध्ये काम करणाऱ्या एका नेतृत्वाचं आपण अशा पद्धतीने अपशब्दाने अपमान करणे वाईट। जिजाऊ ने बाल शिवा में संस्कार भरे और शिवाजी ने वो संस्कार को एक वट वृक्ष बनाया। और उसके बाद धर्मवीर संभाजी महाराज, महारानी ताराबाई, धनोजी, संतोजी, शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे। महाराष्ट्र के लोगों को दो हाथ जोड़कर विनती करने आया हूं, शिवराय को महाराष्ट्र तक सीमित मत रखिए, देश और दुनिया शिवराय से प्रेरणा ले सकते। तुम्ही अमित शहांचं भाषण ऐका, त्याने शिवाजी महाराज उल्लेखच केलेला नाही। शिवाजी 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 एकेरी उल्लेख, ही भाषा तुमची जीभ धजावते कशी महाराजांना आरेतुरे करायला। हा, एरवी शिवाजी महाराज नाही म्हणाल तर याद राखा ते छत्रपती होते। छत्रपती होतेच हो, मग ते छत्रपती होते किंवा आहेत आणि महाराज आहेत हे या देशाच्या गृहमंत्र्यांना माहीत नाही। आणि ते रायगडावरती येऊन शिवाजी महाराजांवरती महाराष्ट्राला ज्ञान देतात। ते कुठले ज्ञानदेव आम्हाला ज्ञान देणारे? या ज्ञानाची आम्हाला गरज नाही, आमच्या महाराष्ट्राचे ज्ञानदेव आहेत स्वतः। काय करतात देवेंद्र फडणवीस? हा अपमान आहे शिवाजी महाराजांचा। मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे। इतरांवर करता ना तुम्ही। कुठे आहेत ते एसएनसीवाले? एसएनसी पक्षाचे लोक कुठे आहेत? फालतू नकली हिंदुत्ववाले। माझा उलटा प्रश्न आहे की आजपर्यंत माननीय अमित शहांच्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमाला कोण उपस्थित राहिलं होतं? कोणी उपस्थित राहिलं नाही। स्वतः कोण हे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्यासाठी किंवा त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी रायगडावर जात नाहीत, कारण तिथं चालायला लागतं। मग अमित शहा साहेब तिथं आले, चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम झाला, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा फक्त महाराष्ट्रानं नाही तर जगानं सांभाळला पाहिजे ही भूमिका तिथं मांडली। देशाचा आराध्य दैवत आहे असा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांचा केला। पण काही लोकांना कुठेतरी बदनामी करण्याची हौसच असते आणि तुम्हाला ते
त्यांना भेटण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर मी आणि काय बोलू. बकरा छाटने की तैयारी इस तरीके का ट्वीट किया है आपने कल. बकरा छाट जाएगा, आप देखिए. कल आपने वो चित्र देखा होगा एक, जिस तरह से गृह मंत्री एसएनसी को चल हट, हाँ आज हट है कल कट है, मुझे मालूम है. संजय राऊत असं म्हणताय काल अमित शहा संजय राऊत, तुमचे प्रश्न संपले? तुमचे प्रश्न संपले का? आमचे प्रवक्ते नाही. कोण संजय राऊत आहे? संजय राऊत म्हणजे एक सारखा काहीतरी बोलतो दररोज, आणि त्यांच्या जो बातमी आहे कोणी सिरियसली घेत नाही, पण आम्ही घेतो आणि त्यांना एक्सपोज करण्याचा प्रयत्न करतो आम्ही दररोज. मी वाठावाल्याने सांगू इच्छितो की एकनाथ शिंदेजी बकरा किंवा बकरी नाही, महाराष्ट्राचे वाघ आहेत, वाघ. उदयनराजे भोसले भारतीय जनता पक्षामध्ये आहेत म्हणून त्यांना बोलवायचे. छत्रपती शिवाजी महाराज भाजपात नव्हते, आणि तुम्ही छत्रपती शाहू महाराजांना आमंत्रित केलेलं नाही आहे, बरोबर ना? कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना आमंत्रण तुम्ही दिलं नाही. तुम्ही कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजांना आमंत्रण दिलं नाही. तुम्ही कोल्हापूरच्या गादीला निमंत्रण दिलं नाही. फक्त जे महाराज वंशज भाजपची हाजी करतायत तुम्ही त्यांना निमंत्रण दिलं. छत्रपतींचा आत्मा त्या समाधीतून तळमळत असेल. हे अमित शहांचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण पाहून जे तुमच्या पक्षात गेले त्यांना तुम्ही बोलवता. काय संबंध? तुम्ही शाहू महाराजांना सन्मानानं बोलवायला पाहिजे होतं कालच्या कार्यक्रमात, तर त्यांनी त्यासाठी तुमच्या पक्षात प्रवेश केला पाहिजे का? हे कोणतं धोरण आहे तुमचं इतिहास आणि या राज्यासंदर्भात? काहीतरी त्यांना बकऱ्याचा फोटो टाका, नाही तर कशाचा जरी फोटो टाकला तर शिंदे साहेबाचं दिल्ली दरबारी फार म्हणजे त्यांना मानलं जातं. आणि अमित शहा साहेब असतील, नरेंद्र मोदी साहेब असत, शिंदे साहेबावर त्यांचा म्हणजे अति विश्वास आहे. म्हणून मला सांगायचं की संजय राऊतला काही काम नाही, तर सगळं त्यांना 24 तास शिंदे साहेबच दिसते. काय संजय राऊत सारखे अनेक शिंदे साहेबांनी वाटा लावले. उंदीर म्हणू द्या, गाढव म्हणू द्या, म्हणून का सत्य लपतंय का? सत्य लपतंय का? अमित शहानी का शिवाजी महाराजांचा अपमान केला की नाही ते मला गाढव बोलल्यामुळे हा अपमान लपणार आहे का शिवाजी महाराजांचा? तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुमच्यासमोर छत्रपतींचा अपमान होतोय आणि तुम्ही माना डोलावताय. द्रौपदीचं वस्त्रहरण होताना जसे पांडव खाली मान घालून बसले होते ना, तसे तुम्ही काल बसले होतात. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई.